कॉम्बॉक्स सामन्याला सुरुवात होते। एका बाजूला सौम्य 11 वाकोला तर एका बाजूला शिवनेरी माहीम या दोन संघांच्या दरम्यान होणारा मोठा बॅटल। यासाठी ॲज युजुअल अक्रमला पुन्हा एकदा पहिलं षटक हाताळण्यासाठी याच मैदानावरती आमंत्रित करण्यात आलंय संमेलन वाकोलाच्या माध्यमातून। मागील वर्षी एक गोड सन्मान या संघाचा झाला होता, सातत्याने केलेला त्यांचा तो प्रवेश। लेट्स प्लेचा इशारा, पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय, पंचांकडे लावड अपील, मला वाटतं मयूर मागे आहे, झेल टिपलाय आणि पहिला विकेटचं पतन होत असताना जितेशला माघारी परतावं लागतंय। पहिला हादरा टीम माहीम संघाला गॉन। जबरदस्त झेल टिपला गेलाय, टप्पा पडल्यानंतर खाली नाराज चेंडूला मोठ्या पटक्यात कन्वर्ट करायचं होतं, त्यावेळेला बॅटची इनर एज घेऊन चेंडू मागे गेलाय आणि यष्टिरक्षकाने अतिशय शानदार झेल टिपत असताना चला नवीन फलंदाज लगेच यायचंय। आज शेवटचा दिवस आहे त्यामुळे मला वाटतं 2 सामने वाढतील आणि म्हणून विनंती आहे सर्वांनी वेळेमध्ये मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा आणि सहकार्य करा। गंगाराम बाबू पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपयाची देणगी मंडळाला आलेली आहे, तरी आपले मनापासून आभार। आई एकविरा मित्रमंडळ सुडकोलीच्या वतीनं सुडकोलीचा मानाचा चषक आणि या मानाचा चषकाचा मानकरी कोण होईल याची लढाई आज आपल्याला शेवटच्या क्षणांमध्ये पाहायला मिळणार आहे। पहिले 2 सामने अतिशय शानदार पद्धतीने पार पडले आणि आता तिसऱ्या सामन्याकडे आलो, ज्या ठिकाणी 2 बलाढ्य संघ एकमेकांसमोर आहेत। एका बाजूला सौम्य 11 वाकोला तर त्यांच्या समोर दुसरा संघ माहीम। पहिला चेंडू ब्रेक थ्रू हेच सांगतोय, हे निर्देशन देतोय की आम्ही काय इंटेंटने या ठिकाणी खेळ करण्यासाठी आलेलो आहोत आणि या इंटेंटला प्रदर्शित करणारी शानदार गोलंदाजी आक्रमच्या माध्यमातून होतीये। प्रचंड अनुभव आहे या सौम्य वाकोलाकडे आणि याने अनेक जणांना चांगलं क्रिकेट दाखवले सुद्धा। सुप्रीमो ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी हे सर्व प्रॅक्टिस करताना दिसतात, कधी खेळताना दिसतात आणि ऑर्गनायझर कमिटीमध्ये सुद्धा हेच सर्व असतात। एसपीएलचं शानदार आयोजन लास्ट इयरला आपण पाहिलं होतं। इनसाइड आउट अतिशय चांगला फटका, चेंडू निघून गेलाय, वाडिश लॉंग ऑफ सीमारेखा पार, चौकार, 4 धाबा। चौकार आलाय, अतिशय शानदार फटका, तो सुद्धा अक्षयच्या बॅट मधून। चौकार आल्यानंतर त्या विकेटावरती कुठे ना कुठेतरी विरसन टाकण्याचा प्रयत्न झालाय। पुन्हा एकदा आक्रमक यावेळेला पॅडल स्वीप आणि मागे क्लॉफ्ट केलंय, चेंडू निघून गेलाय, लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने, क्षेत्ररक्षक नाहीये डीप मध्ये, पंच वाट पाहतील आणि त्यानंतर मला वाटतं चौकार इथे देण्यात आला आणि 4 धावांसाठी लगातार दुसरा चौकार। ग्रामपंचायत सदस्य सौ लीला महेंद्र माळी यांच्याकडून 1100 रुपयाची देणगी मंडळाला आलेली आहे, तरी त्यांचं मनापासून आभार। पुन्हा एकदा लाफ्ट काढण्याचा प्रयत्न, कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळला गेला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगली फिल्डिंग आणि एकदा धाव पूर्ण केली जाते। पहा स्पर्धा किती मोठी आहे किती छोटी आहे याला महत्व न देता सातत्यानं जपत आलेली ती परंपरा आणि वर्ष चालत आलेली ती परंपरा जपण्याचा प्रयत्न इथं वाकोलाच्या टीम कडून झालाय आणि तो संघ मात्र इथं आला, परंतु माहीम सुरुवातीच्या क्षणाला थोडा दबाव जरूर होता कारण विकेट गेली होती आणि त्याला भेदण्याचं कार्य अक्षयने इथं केलंय। 4 चेंडूचा खेळ 9 धाबा, दापडका जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न, हो जडमध्ये टाकेल, हा चेंडू लावला अपील, पंच तटस्थ आणि नॉट आउटचा इशारा इथे येताना पाहायला मिळतोय। डॉट बॉल आलाय आणि या डॉट बॉलने मध्ये चांगला कमबॅक आक्रमणे सुद्धा केलाय। प्रतिभावान गोलंदाज आक्रममध्ये प्रचंड ती क्षमता भरलेली आहे। सामन्यामध्ये कमबॅक कशा प्रकारे करायचा, या सामन्याला कशा प्रकारे पुढे न्यायचं, या सर्व गोष्टी त्याला भलीभाती ज्ञात आहेत, परंतु अक्षयने इथे आल्यानंतर जे काही सांगितलं ते अतिशय वाखाणण्याजोग आहे। टीम माहीमसाठी 4-4 आणि 1 या 9 धावांनी त्याने भाषा बोलली आहे त्याच्या संघाची, कशा प्रकारे तयारी झाली याची।
स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा जडमध्ये फुल ऑन लेन डिलिव्हरी होती, बॅकअप चांगलं आहे त्यामुळे फेकी सुद्धा झाली यष्टिरक्षकाकडून आणि इथे डॉट बॉल येत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा टीम माहीम या संघाच्या. या ऐकत एक सुंदर असं गीत आणि त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने. वेलकम डीजे. बॉक्स मध्ये यायचं राजेश पाटील, सुडकोलीचा बुलंद आवाज. ग्रामपंचायत सदस्य सौभाग्यवती लीला महेंद्र माली, मी सन्माननीय महेंद्रजी माली साहेब इथे आले. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठापाशी येऊन अस्वस्थ व्हायचं आहे. सन्माननीय महेंद्रजी माली साहेब, आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचला तर आपल्यास विनंती असेल आपण व्यासपीठापाशी येऊन अस्वस्थ व्हायचं आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. येस, थँक्यू. आणि नवीन गोलंदाजी मार्क वरती यावेळेला येऊन सज्ज होईल. विजय पुजारे अजून एक एक्सपिरियन्स प्लेयर गोलंदाजी मार्क वरती येत असताना दिसतील, परंतु स्ट्रायकिंग वरती अक्षय असणार आहे, ज्या अक्षयने 2 चौकार पहिल्या षटकामध्ये लगावले आणि पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचललाय. आणि आता या षटकामध्ये क्षेत्ररक्षण विखुरलेलं आहे. त्या विखुरलेलं असणारं क्षेत्ररक्षण कशा प्रकारे रिॲक्ट करत आहे अक्षयच्या फलंदाजी समोर हे सुद्धा पाहणं रोचक ठरणार आहे. फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिली तर मिड विकेट मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. काव कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंग ऑन. चला घाई करा, जास्त वेळ घेऊ नका. आणि त्यानंतर डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग सुद्धा ठेवण्यात आलेला आहे. शॉर्ट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात जर आपण पाहिलं तर थर्डमॅन फाईन लेग आतमध्ये आहेत, कव्हरचा क्षेत्ररक्षक आतमध्ये आणि एक मिड ऑफ सुद्धा लगावण्यात आलाय. यावेळेला रिव्हर्स अटॅक अक्षयचा चेंडू हातामध्ये जातोय. माने त्या ठिकाणी फील्ड करतील, फेकी करतील, तोपर्यंत एक धाव डाऊन पूर्ण केले जाते. प्रत्येक चेंडूवरती एक धाव येणं हे सुद्धा धावफलकाला बढावा देण्यासारखं कार्य करत असतात. पहिल्या षटकामध्ये आणि पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं त्या 35च्या आसपासच्या धावा. दुसऱ्या मॅच मध्ये 54 ते 55चं धावफलक आपण पाहिलं. आणि तिसऱ्या मॅच कडे आलेलं ज्या ठिकाणी मोठं धावफलक दिसेल का हे आपण पाहणार आहोत. कालचा दिवस श्री गणेश खोदेने खूप चांगल्या रीतीने गाजवला आणि पहिला दिवस नाव्याच्या नावे गेला होता. त्यामुळे आज ते दोन्ही संघ इथे शेवटच्या आणि अंतिम क्षणांमध्ये असतील. मोठा फटका समोरच्या दिशेने, परंतु मिस टाइम आहे, बॅटची टोच घेतले. ओहो, समीर तांबेडकर कुठे असेल तर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. समीर तांबेडकर तो एज घेऊन चेंडू हातामध्ये विसावेल असं वाटलं होतं, परंतु झेल धरणीला दान आणि जीवनदान फलंदाजाला मिळेल. फक्त जीवनदान नाही, त्याच्याबरोबर एक धाव सुद्धा मिळणार आहे, ती बक्षीस स्वरूपाची. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड, एक धाव धावफलकामध्ये ऍड होताना दिसेल. सुरुवातीचे 2 चेंडू 2 धावा, 11 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा विजय सज्ज होईल राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी आणि समोर अक्षय असणार आहे. अक्षयने पहिले 2 फटके आपण जर पाहिलं तर प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक दाखवल्यात आणि त्यामुळे त्याचा जो कॉन्फिडन्स होतो कुठे ना कुठेतरी उंचावला असणार आहे. पुन्हा एकदा त्या दिशेने जिथे दुसरा चौकार लगावला होता तिथे चेंडू निघून चाललाय. फाईन लेग सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. चौकार आल्यानंतर धावफलक पुन्हा एकदा वेगाने वाढत असताना जाऊन पोहोचलंय 15 धावांवरती. 15 लॉस ऑफ 1 विकेट. टीम माहीम दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. किती धावा या षटकामध्ये लगावल्या जातील, या इनिंग मध्ये लगावल्या जातील यावरती दुसऱ्या इनिंगचा खेळ निर्भर असणार आहे. आणि 45 ते 50 धावा या लढण्यासाठी बळ देऊन जातील. पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट आहे. यावेळेला क्षेत्ररक्षक फॉलो करतोय चेंडूला. पॉइंट मधून चेंडू निघून चालला होता, परंतु बांधाचा अडसर असल्या कारणानं चेंडू वाढतोय आणि फक्त 2 धावा धावफलकामध्ये ऍड होतील. तसेच सर तिरुपती मित्रमंडळाचे सेक्रेटरी
सन्माननीय विनोदजी पाटील साहेब उपस्थित झाले, त्यांचा सुद्धा मी सहर्ष स्वागत करतोय. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा मनाच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट देत आहे. त्याचबरोबर या सर्व खेळाडूंना शुभाशीर्वाद आणि त्यांचा मैदानी खेळ आपण अनुभवत आहात, त्याबद्दल आपलं मनापासून आभार. नासिक डाव विकेट खेळण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू होता परंतु जास्तच बाहेरून आलाय, त्यामुळे पंच वळतात आणि सांगतात येस इट इज वाईड, अतिरिक्त धाव दापलकामध्ये ऍड होईल. प्रसन्न वातावरण आहे, थोडासा उन्हाचा प्रभाव जरूर आहे परंतु खेळण्यासाठी कोणत्या प्रकारची अडचण नाहीये. खेळण्यासाठी पोषक वातावरण आहे. खेळपट्टी आता हळूहळू टणक होत चालली आहे, म्हणजेच उन्हाचा प्रभाव वाढल्या कारणानं इथे चेंडू तुझा ट्रॅव्हल होण्यासाठी अडचण येणार नाही. आणि असं असताना चौकार षटकारांची आतिषबाजी ही पाहायला मिळू शकते. फुलटॉस पुन्हा एकदा टेक क्षेत्र 30 दिशा उडवून जाते, दशा चेंडू सीमारेखा पार. वन्स अगेन फाईन लेग ला चिरत असणारा हा चेंडू चौकाराच्या दिशेने जातो. 4 धावा. सो ब्युटिफुल बाउंड्री शफल होत आहेत आणि त्यानंतर पायावरती झुकवत असताना गुडघ्यात टेकून त्या फटक्याला एक्झिक्यूट केलं जात आहे. घुटना टेक और बाउंड्री देख असं मला कार्य आणि चौकार 4 धावांच्या दिशेने धावफलक वेगानं वाढतंय, जाऊन पोहोचलं 23 वरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकामधील बाकी आहे आणि याच्यावरती येणारा धावा हे संकेत देणार आहेत. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक वेट करतोय आणि वेट केल्यानंतर झेल टिपला जाते का, तर येस स्ट्रेट डाऊन द विकेट. चेंडूने उंची जास्त गाठली होती, टाइम प्रॉपर झाला नव्हता आणि त्यामुळे झेलचित करवी बाद व्हावं लागतं अक्षयला. अजून एक आंध्रा टीम माहीमला गॉन. माहीम संघ आपण बॅट्समन अगोदरच तयार ठेवा. बाउंड्रीवरती आल्यानंतर आपण एंटर करू नका, ही आयोजन कमिटीच्या माध्यमातून विनंती करण्यात आली आहे. यानंतरचा बॅट्समन आताच तयार ठेवायचंय. वेळ कोणत्या प्रकारे जास्त जाणार नाही याची काळजी घ्या. वीरेंद्र आलाय, म्हणजेच बिरूला मैदानाच्या आतमध्ये पाचारण करण्यात आलंय. या तिसऱ्या षटकाचा खेळ सुद्धा सुरू होईल. 2 षटकाचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 23 वरती 2 गडी बाद अशी माहीमची स्थिती आहे. 23च्या सरासरीने म्हणजे 2 षटका गणित जर पुढे गेले तर 46-47 धावा दिसू शकतात आणि या धावा सुद्धा या मैदानातील लढण्यासाठी पुरेशा आहेत असं कालच्या दिवसांनी दाखवलंय. आज ओपनचा हाप आहे, त्यामुळे सगळ्यांचा माइंडसेट जो आहे तो सुद्धा ओपन सारखा असणार आहे, व्यावसायिक गटासारखा असणार आहे आणि या माइंडसेटला कशा प्रकारे युटिलाइज केलं जात आहे, कशा प्रकारे प्रदर्शित केलं जात आहे या डरी काय वेळ सांगणार आहे. नवीन गणेश मंडळाचे माजी सेक्रेटरी आदरणीय नरेश रामभाऊ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल साहेब आपण मंचावरती आसनस्थ व्हायचंय. प्रत्येक आलेल्या पाहुण्यावरती नजर आणि त्यांचा आदर सन्मान या मंचावरती केला जातोय. ही या स्पर्धेची खासियत आहे आणि आई एकविरा मित्रमंडळ ग्रामस्थ मंडळ सुळकोली आदरात येथे करण्यामध्ये माहीर आहे. हे गेले कित्येक वर्ष आपण पाहतात. नवीन गोलंदाज सूरज आला गोलंदाजी बागवरती. सौम्यलन वाकोला पहिली फिल्डिंग करत असताना दिसते आणि माहीमचा संघ प्रथम फलंदाजी करतोय. सुरुवातीचा क्षण दोन्ही संघांसाठी समसमांतर आहे कारण 2 विकेट गेल्यात, 23 धावा सुद्धा आल्यात आणि आता तिसऱ्या षटकाकडे आलोय जिथून स्लॉगरला सुरुवात होतीये. पहिला चेंडू सुरजचा चेंडू हवेमध्ये आहे. ओहो, मागे चेंडू निघून चाललाय. टप्पा पडल्यानंतर मागे जाणारा चेंडू, कोणत्या प्रकारे धाव घेण्याची संधी नाही. जितेश अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे आणि
अंपायर्स एक क्वेरी आहे. चला, काही क्वेरी असेल कर्णधाराने या पंचांशी सल्लामसलत करू शकता. सुरतच्या हा चेंडू पुन्हा एकदा डॉबेज. हो, यावेळेला मयूरच्या हातामध्ये झेल विसावेल का? यस, आणि झेल विसावलाय. माघारी परतावं लागेल जितेशला. खूप वेळानंतर नॉन स्ट्राईक एंडवरती उभं राहिल्यानंतर काय स्थिती असते हे फक्त नॉन स्ट्रायकर एंडला राहणाऱ्या फलंदाजालाच माहित आहे. आणि त्याचं ते दडपण, त्याचं ते फ्रस्ट्रेशन या चेंडूमध्ये पाहायला मिळालं. आणि माघारी परतत असताना अजून एक हादरा माहीम संघाला गॉन. क्षण जर आपण पाहिला तर पहिल्या चेंडूवरती गीतेश बाद झाला होता आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडू नंतर जो ब्लास्ट अक्षयने केले होते त्याच्या बळावरती धावफलकाला थोडासा वेग जरूर धारण झाला होता. परंतु त्यानंतर अक्षय सारखी पारी खेळण्यामध्ये बाकी खेळाडूंना यश मिळालं नाहीये. स्ट्राईक रोटेशन कुठे दिसत नाहीये आणि त्यानंतर एकामागोमाग एक हादरे लागत असताना तिसरा हादरा आणि नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने आशू येतोय. गणेश सेवा मंडळाचे माजी सेक्रेटरी आदरणीय नरेशजी पाटील साहेब यांच्याकडून 555 रुपयाची देणगी मंडळाला आलेली आहे. तसेच नलिनी नरेश पाटील यांच्याकडून 220 रुपयाची देणगी मंडळाला आलेली आहे. तरी या सर्व देणगीदारांचं मनाच्या अंतःकरणापासून आभार. आई एकविरा मित्रमंडळ व ग्रामस्थ मंडळ सुळकोलीच्या वतीनं. वन्स अगेन डॉट बॉल. सूरजने चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे आणि पुढे पुढे प्रभाव टाकलाय या पहिल्या इनिंग वरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी, बॅकफुट वरती लवकर गेले होते आणि त्यानंतर बाहेरच्या दिशेने कट होणारा चेंडू फलंदाजाला समजेल असा झालाय. आशूला आक्रमण करायचंय या उद्देशाने तो मैदानाच्या आतमध्ये जरूर आलाय, परंतु आक्रमण कधी केव्हा कोणत्या चेंडूवरती याचा मात्र नेम लागत नाहीये. चेंडूपासून लांब अगोदरच चेंडू होता, बॅकफुटवरती गेल्यानंतर पुन्हा एकदा एक जागा मिळाली, एक स्पेस मिळाला, त्या स्पेसला युटिलाइज केलंय गोलंदाज सूरजने आणि अजून एक डॉट पुन्हा एकदा. परंतु यावेळेला थोडेसे लेट बॅकफुटवरती आले आणि त्यानंतर चेंडू मागे घरघरत जात असताना अलगदे का आपण निघून गेलाय. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेग एका दाबेसाठी सिंगलने स्ट्राईक रोटेट होतीये. स्ट्राईक रोटेशन खूप इम्पॉर्टंट आहे, महत्वाचं आहे. धावफलक दाबा 24 आणि आता शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकामध्ये शिल्लक आहे 24. शानदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण तिसऱ्या षटकामध्ये पुढे पुढे दाबांना दाबावण्याचं कार्य केलं गेलंय. मोठा फटका पुन्हा एकदा लॉफ केलंय. हो, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिथं वेट करतोय आणि वेट करत असताना अतिशय चांगला झेल मला वाटतं विजयने टिपलाय आणि अजून एक हादरा, मोठा हादरा टीम माहीम संघाला वीरच्या रूपाने गॉन. थँक्यू भरत सर. सालाबाद प्रमाणे यावर्षी मोरकल या स्पर्धेसाठी आलाय, त्यांचा सुद्धा मोरकल आपला सहर्ष स्वागत एकविरा मित्र मंडळ व ग्रामस्थ मंडळ सुळकोलीच्या वतीने. नाही भाईजान, आणि मोरकल कुठे दिसे असला तरी तुम्हाला दिसेल, इतका लांब आहे तो, इतकी उंच आहे त्यामुळे मोरकलला ओळखणं कोणाला अवघड होत नाही. चला, नवीन गोलंदाजी मार्क वरती संतोषजी.
यावेळेला लॉफ केलं चेंडूला, इनसाइड आउट चेंडू निघून गेलाय. पुन्हा एकदा फॉलो केलं आणि शहरामधून येणारे सर्व खेळाडू विचार करत असतील शेता मैदानावरती कशा प्रकारे खेळायचा, टप्पा पडला तर बॉल कुठे जातो कुठे येतो समजायला मार्ग नसतो. आणि या सर्व चॅलेंजेसना तो सामोरं जात असताना अनेक त्याला अडचणी येत असतात आणि एक वेगळी मजा सुद्धा येत असते खेळताना. महेंद्र आलाय गोलंदाजी मार्कवरती, शेवटच्या अंतिम चेंडू हाताळण्यासाठी आणि पहिल्या चेंडूवरती लॉफ्ट केला फटका, मला वाटतं 2 धाबा देऊन गेलाय फलंदाज आशूला. या षटकामध्ये 2 ते 3 मोठे प्रहार माहीमला गरजेचे असतील जर काही मॅच जिंकायची असेल. आणि भाईजान नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे सुद्धा आपण जाणार आहोत इनिंग ब्रेक मध्ये. मोठा फटका बॅटच्या रडारमध्ये, स्टँड अँड डिलिव्हर्ड, लपडलाय, निघून गेला चेंडू, लॉंग ऑन सीमारेखा पार, उत्तुंग दर्जेदार शानदार अफलातून बहारदार दैदिप्यमान षटकार, 6 धावा. मित्रमंडळ कमिटीसाठी नक्कीच 1000 रुपयाची देणगी आली आहे, त्यांचा सुद्धा मी मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो. तसेच सन्माननीय हिराजी कार्लेकर साहेब यांच्या माध्यमातून 200 रुपयाची देणगी आली, त्यांचा सुद्धा मी मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतो. यासाठी मानाचा षटकार आशूच्या बॅटमधून आलाय आणि आशूची ही स्ट्रेंथ आहे, आशूची ही ताकद आहे आणि त्या ताकदीला वापरत असताना अतिशय शानदार षटकार इथे एक्झिक्यूट केला गेला. महेंद्रने आता बाजू बदलली आहे, पाहूया त्याचा फायदा कितपत होतोय. बॅटची एज, ओहो टॉप एज आहे, मन्या झेल खाली येत आहेत परंतु त्या अगोदर दुसरा ओहो आक्रम मला वाटतं तिकडे ते नाही, झेल टिपलाय, दीपूने झेल टिपलाय. झेल घेतल्यानंतर अजून एक सेलिब्रेशन आणि मोठा हादरा आशूच्या रूपाने टीम माहीमला गॉप. विनंती करेन वायसीटी वडाला विरुद्ध सलोनी 11 दिवी पारंगी, दोन्ही संघाच्या संघनायक. आपण प्लेइंग 11 ची लिस्ट आणि टॉस साठी त्वरित संपर्क साधायचा आहे. वायसीटी वडाला विपक्ष सलोनी 11 दिवी पारंगी, दोन्ही संघाच्या संघनायक. आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचला आहे, तर प्लेइंग 11 लिस्ट आणि टॉस साठी त्वरित प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. O2 कॉम्बॉक्स. फलंदाज बाद ज्या आशूला पाहत असताना असं वाटत होतं की आशेचा करण दिसतोय परंतु तो आशू सुद्धा आता बाद झालाय. 2 बदल पाहायला मिळाले. राऊंड ओव्हर द विकेट जात असताना टप्पा पडल्यानंतर चेंडू जसा सरळ दिशेने जात होता तेव्हा राईट हँडर बॅटरला खेळण्यासाठी इझी जात होतं, परंतु ज्यावेळेला राऊंड द विकेट गेले त्याला ऑफस्टॉपच्या बाहेर टाकत असताना एक अँगल क्रिएट होत होता आणि त्या अँगलने अक्रॉस द बॅटला भेटणारी गोलंदाजी झाली. सर थोडंसं थांबवतोय. या विभागातील या भागातील एक ज्येष्ठ नागरिक ज्यांचे वय वायू आपण पाहिलात ना, वर्षाने 101, या वर्षी त्यांचा 101वा वाढदिवस सुद्धा साजरा झाला, असे आमच्या सर्वांचे लाडके सन्माननीय आदरणीय शंकरजी तांबटकर साहेब इथे उपस्थित झालेत. वय मर्यादा मित्रांनो पाहाल ना ते 101, पण नक्कीच या स्पर्धेसाठी त्यांची हजेरी असते. असे सन्माननीय आदरणीय ज्येष्ठ नागरिक शंकरजी तांबटकर साहेब इथे उपस्थित झाले, त्यांचा सुद्धा टाळ्याच्या कडकडाने त्यांचं स्वागत केलं जातोय. O2 कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. यस, वय वर्ष 101 आणि तरी सुद्धा या क्रिकेट या खेळाची आवड जपत असताना 2 धाबा इथे धावून पूर्ण केला जातात. महेंद्रचा पुढील चेंडू पुन्हा एकदा टप्पावल्यानंतर बाहेरच्या दिशेने काढायचं होतं, शरीराच्या लांबून त्या चेंडूला खेचलंय आणि चेंडू पुन्हा एकदा वाईडिश लॉंगर मध्ये फील्ड होत असताना एकदा धावून पूर्ण केली जाते. सिंगलने तितकासा प्रभाव पडणार नाही. आता मला वाटतं शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे आणि धावफलकाची धावा 36 अपेक्षा होती 45-50 ची, जेणेकरून फाईट केली गेली असते, परंतु त्या अपेक्षेप्रमाणे खेळ होताना दिसलेला नाहीये आणि सिंगल धाव ही धावून कंप्लीट केली जाते. उन्हाचा प्रभाव, मैदानाच्या चारी बाजूने हरियाली, डोंगराळ भाग, शेताचं मैदान आणि गजबजलेलं व्यासपीठ. शेवटचा चेंडू निर्धाव आणि निर्धाव चेंडूने 4 षटकांचा खेळ होतोय समाप्त आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 36 वरती धावफलक थांबलंय. माहीमचं 37चं टार्गेट ठेवलं गेलंय टीम संमेलन वाकोला या संघासमोर माहीमच्या माध्यमातून. भाईजान तत्पूर्वी वायसीटी वाड्याला
वायसीटी वडाळा विपक्ष सलोनी 11 दिवी पारंगी दोन्ही संघाच्या संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये त्वरित संपर्क साधायचा आहे. वायसीटी वडाळा संघाला विनंती असेल इथं आपण बसण्याची व्यवस्था केली दादा, तिथूनच बॅटिंगला जायचं आहे, लक्ष असू द्या. वाकोला संघ आपणास विनंती असेल इथे बसण्याची व्यवस्था केलेली आहे, बॅट घेऊन यायला सांगा, पण इकडनं जायचं. सन्माननीय शेखर गौड़ा पुरस्कृत सौम्य 11 वाकोला टीम हम देख रहे हो दोस्तों, 38 साल की परंपरा जरूर यहाँ पर पूरी करते हुए सन्माननीय शेखर गौड़ा साहब पुरस्कृत सौम्य 11 वाकोला टीम. नक्कीच सलोनी 11 दिवी पारंगी संघाचे कर्णधार इथे उपस्थित झाले. तत्पूर्वी वायसीटी वाकोला संघाच्या कर्णधार विनंती असेल की आपण थोडी संपर्क साधायचा आहे. तसेच या विभागातील ज्येष्ठ सन्माननीय आदरणीय शंकरजी तांबटकर साहेब यांच्या माध्यमातून एकविरा मित्र मंडळासाठी 500 रुपयाची भोरघोस देणगी आली, त्यांचा सुद्धा मी मंडळाच्या वतीने 1001 ची देणगी आली आहे. थँक्यू सो मच. नक्कीच शंकरजी तांबटकर साहेब यांच्या माध्यमातून 1001 रुपयाची देणगी आली आहे, त्यांचा सुद्धा मी मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतोय. समीर तांबटकर कुठे असेल तरी यायचं. सलोनी दिवी पारंगी मोरकल सुद्धा आले, थँक्यू सो मच. दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित आलेत. सर आपणास विनंती असेल की आपण येऊन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये थोडीशी मुलाखत सुद्धा घ्यायची. एका बाजूला सलोनी 11 दिवी पारंगी तर एका बाजूला वायसीटी वाकोला, सॉरी वायसीटी वडाळा. नाही दरवर्षीच आहे, वडाळा आणि वाकोला समजायला येत नाही. समीर तांबटकर कुठे असतील आपण मंचाजवळ यायचे. आदरणीय शंकर नारायण तांबटकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे. शंकर नारायण तांबटकर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. वायसीटी वडाळा आणि त्यांच्या समोर संघ असणार आहे सलोनी स्पोर्ट दिवी पारंगी. आदरणीय शंकरजी पाटील साहेब 101 101 वयोवर्ष असणारे या गावामधील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. थँक्यू. मी विनंती करेल साहेब आपण स्थानापन्न व्हायचे. तर नाणेफेकीचा कौल जिंकला दिवी पारंगीने, काय निर्णय असेल? डिसिजन पेंडिंग ठेवतो. इथं आल्यानंतर कसं वाटतं एकंदरीत माहोल पाहून? आणि तुम्हाला माहित आहे मॉर्कलन टीम या ठिकाणी दरवर्षी खेळत असतात, तर कशा प्रकारे खास करून या स्पर्धेसाठी तयारी आहे? स्पर्धा तर खूप छान आहे, आयोजन पण खूप सुंदर आहे आणि चांगली स्पर्धा आहे. आम्ही दरवर्षी इथे खेळतो, फायनल देखील मारली होती 2 वर्ष आधी. आज असे कोणते खेळाडू इथे पाहायला मिळतील ज्यांच्यावरती तुमच्या संघाची मदार असणार आहे ॲज अ बॉलर, ॲज अ बॅटर म्हणून? समीर अवस्कर पेंडचा असेल, त्याच्यानंतर दीक्षित असेल, अभिषेक पाटील असेल आणि बाकी सगळे बरेच खेळाडू आहेत, आमच्या गावातील आहेत, आमच्या विभागातील आहेत. सर शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. मॉर्कल एकंदरीत तिथे दरवर्षी वडाला इकडे तर दरवर्षी आपण येत असता इथे, एकंदरीत या खेळपट्टीचा सुद्धा तुम्हाला खूप चांगला अनुभव आहे, तर यावर्षी या स्पर्धेसाठी कशा प्रकारची तयारी आहे? तयारी तर खूप चांगली आहे आणि म्हणजे
तुम्ही जसं सांगितलं की दरवर्षी आम्ही येतो पण कधी जिंकलो नाही, यावर्षी जिंकायचा प्रयत्न असेल. आजच्या साईटमध्ये असे कोणते खेळाडू असेल ज्यांच्यावरती जास्त रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे या मॅचला जिंकण्याची? असं काही नाही, म्हणजे जेवढे आलेत त्यांच्या सर्वांवरती हे आहे, भरोसा आहे की आम्ही जिंकू म्हणून. एक शेवटचा प्रश्न, या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगशील? कारण दरवर्षी येतात आणि दरवर्षी तुम्ही आयोजन पाहत असता, तर कसं वाटतं यावर्षी आल्यानंतर? दरवर्षाप्रमाणे खूप चांगलं आयोजन असतो इथं, म्हणजे लोकांसोबत प्रॉपर राहण्याचं व्यवस्था असतं, म्हणजे कुठे काय उभं राहायचं, काय कसं असायचं, पाणीची व्यवस्था असते, सर्व चांगलंच असतं इथं. अंपायरिंग सगळं चांगलं असतं. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. तर नाणेफेकीचा कौल जरूर झाला आणि तो डिसिजन पेंडिंग आहे. तुर्तास या मॅचकडे आपण जाणार आहोत आणि त्यानंतर त्या मॅचकडे सुद्धा बोलणार आहोत. तर मायक्रोफोनवरती बदल झालाय. मी पुन्हा एकदा इम्रान बुखारी पाहिजन यांना विनंती करेल की आपण समालोचनाची सुरुवात करायची आहे. सलोनी द्विबारंगी विनंती आहे, कॅप्टन आपण त्वरित यायचंय आणि आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा है. थैंक यू सो मच. तो सबसे पहले आवे तमाम क्रिकेट के दीवानों का एकवीरा मित्र मंडल व ग्रामस्थ मंडल सुडकोली आयोजित एक भव्य दिव्य क्रिकेट की स्पर्धा कैलाशवासी भरत तांबेडकर स्मृति चषक 2024 का थरार 38 साल की परंपरा यहाँ पर जरूर हम देख रहे हैं दोस्तों. गेंदबाजी मार्ग पर केदार, स्ट्राइक पे बल्लेबाज रोहित, और इस बार देखिए कवर पॉइंट में खेलने का प्रयास, वहां पर फील्डर तैनात है 1 रन के साथ स्ट्राइक रोटेट करते हुए. यस खालडी चषक खेलने वाले खिलाड़ी मयूर स्ट्राइक एंड पर हम देख रहे हैं दोस्तों. एक धड़ाकेबाज बल्लेबाज है जिसमें फक्त खाडी चषक नाही तर मोठमोठ्या स्पर्धा खेळत असताना मयूर राटेला आपण पाहिलंय आणि तो मयूर राटे पुन्हा एकदा म्हणजे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सुडकोलीमध्ये उपस्थित होताना दिसतोय. उसी साथ सम्माननीय आदरणीय सुरेंद्र म्हात्रे साहब यहाँ पर तशरीफ लाते हुए उनका भी मैं एकवीरा मित्र मंडल व ग्रामस्थ मंडल सुडकोली कैलाशवासी श्री भरत तांबेडकर स्मृति चषक 2024 इस प्रतियोगिता के द्वारा सहर्ष स्वागत करता हूं. सन्माननीय सुरेंद्रनाथ म्हात्रे माजी विरोधी पक्ष नेता रायगढ़ जिला परिषद यहाँ पर तशरीफ लाते हुए सन्माननीय माननीय विरोधी पक्ष नेता रायगढ़ जिला परिषद सन्माननीय आदरणीय सुरेंद्रनाथ म्हात्रे साहब यहाँ पर तशरीफ लाते हुए आपका भी सहर्ष स्वागत. आज इस प्रतियोगिता का तीसरा दिन और तीसरे दिन में फाइनल के दिन जरूर यहाँ पर सुरेंद्रनाथ म्हात्रे साहब यहाँ पर तशरीफ लाते हुए उनका भी सहर्ष स्वागत होगा. थैंक यू सो मच सन्माननीय सुरेंद्रनाथ म्हात्रे साहब, आप यहाँ पर तशरीफ लाए. फटाके के जोश में जरूर उनका स्वागत किया गया. ऐसे सन्माननीय माननीय विरोधी पक्ष नेता रायगढ़ जिला परिषद सुरेंद्रनाथ म्हात्रे साहब यहाँ पर जरूर तशरीफ लाए. और देखिए पिछले एक बार केदार ने अपने गेंद की डॉट गेंद कराने में कामयाब होते हुए मयूर जैसे बल्लेबाज को शांत रखा है. तो सर आप कह रहे थे खालडी चषक में इस बल्लेबाज की बल्लेबाजी काफी शानदार हुई थी, वही मयूर स्ट्राइक एंड पर. इस बार देखिए लॉन्ग ऑफ ऑन साइड में खेला हुआ स्ट्रोक लॉन्ग ऑन बॉर्डर लाइन के पर गेंद वन बाउंस चौकार. डीजे ऑफ साइडला खेळला गेला चेंडू कार्पेटच्या साह्याने गेलाय निघून मिड विकेट मध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे हाहाना करत असताना हो संधी चालू लागली ती विदाउट कॉलिंग. इथे धावले गेले ते फलंदाज, परंतु कोणत्या प्रकारची हानी झालेली नाहीये.
वाकोलामध्ये असे अनेक खेळाडू आहेत ज्या खेळाडूंनी टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपलं नाव वेगळ्या मानाने कोरलंय. मग यशवंतनगर क्रिकेट क्लब असेल, राजेंद्र स्पोर्ट्स क्लब असेल, अनेक अशी नावं आहेत. आणि तिथे लास्ट इयर सांताक्रूज प्रीमियर लीग झाली त्यावेळेला सुद्धा अनेक खेळाडू तिथे चमकताना दिसले होते. आज या वाकोलाच्या संघामधून पुन्हा एकदा मयूर आणि त्याच्या साथीने रोहित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आणि मला वाटतं पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न झालाय. धावफलकाचे धाबा आहेत 10 धाबा. आस्किंग रन रेट काय 37चा पाठलाग करायचा आहे आणि आस्किंग रन रेटला भेदणारी पुढे पुढे बॅटिंग या पहिल्या षटकामध्ये झाली आहे. यस, फिर से एक बार यहाँ पर एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर स्कोर देखते हुए हम लोग क्रिकेट के गौर भारत रत्न सर सचिन रमेश तेंदुलकर जर्सी नंबर 10 स्कोर कार्ड पर आता हुआ 37 रनों का लक्ष्य खड़ा किया इस प्रतियोगिता में. सोच बदलो सितारे बदल जाएंगे, नजर बदलो नजारा बदल जाएंगे. कश्तियां बदलने की जरूरत नहीं दोस्तों, दिशा बदलो किनारा बदल जाएंगे. जरूर यहाँ पर 18 गेंदे जीतने के लिए 27 रनों की जरूरत है. स्ट्राइक पे बल्लेबाज हम देख रहे हैं रोहित, नॉन स्ट्राइक पर मयूर जिन्होंने अभी भी चौका लगाकर अपने टीम के लिए बड़ा योगदान दिया है. वही नॉन स्ट्राइक एंड पर सौम्य 11 वाकोला टीम से बल्लेबाजी करते हुए. गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज संतोष. हाँ, इस बार संतोष की जड़ में डालने की कोशिश, अपने अस्त्र मस्त्र ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया. जसप्रीत बुमराह सर की याद ताजा करते हुए गेंदबाज संतोष और पहली गेंद पर जरूर जकड़ कर रखा है बल्लेबाज रोहित को. 37 रनों का लक्ष्य इस प्रतियोगिता में जरूर शिवनेरी माहिम ने पहले बल्लेबाजी करते हुए बनाए, जिसमें अच्छा बल्लेबाजी का प्रदर्शन दिखलाया था बल्लेबाज अक्षय ने. इस बार देखिए पटकी विकेट से शॉट फाइन लेग की दिशा में खेलने का प्रयास था. वहां पर फील्डर जब तक फील करते हैं तब तक 1 रन आसानी से मुकम्मल. इस 1 रन की सहायता से स्कोर में बढ़ोतरी स्कोर जा पहुंचा है. इंडियन प्लेयर जो गेंदबाज है जिन्हें अर्जुन पुरस्कार से नवाजा गया, वही गेंदबाज मोहम्मद शमी जर्सी नंबर 11 स्कोर कार्ड पर जरूर आते हुए. तो यहाँ पर मोहम्मद शमी की तरह गेंदबाजी करनी होगी जिस तरह से आईपीएल में उन्होंने शानदार गेंदबाजी की थी और विकेट प्राप्त किया था. इसे विकेट टेकर गेंदबाज था मोहम्मद शमी. तो फिर से एक बार स्ट्राइक पे बल्लेबाज खतरनाक विध्वंसक बल्लेबाज मयूर. इस बार मिस्ट्रोक गेंद हवाओं में, गेंद के नीचे खिलाड़ी. What a fantastic catch! हे प्रभु, हे राम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हुआ? यहाँ पर कोई मिल गया का जादू हो गया. डीजे मास्टर जरूर यहाँ पर माननीय विरोधी पक्ष नेता रायगढ़ जिला परिषद माननीय श्री सुरेंद्र दादा म्हात्रे साहब यहाँ पर तशरीफ लाए. उनके लिए उन्होंने गाना बजाया. आया है राजा, जरूर यहाँ पर राजा है हमारे लिए. सुरेंद्र दादा म्हात्रे यहाँ पर जरूर दादा तशरीफ ला चुके हैं. उनके लिए जरूर यहाँ पर गाना लगा हमारे डीजे ऑपरेटर ने. मैं बल्लेबाजों से गुजारिश करूंगा कि जल्द से जल्द मैदान पर भेजा जाए. यहाँ पे अब क्या का कोई अर्जुन में 30 न पैदा हो, क्योंकि यहाँ पर आज ओपन लॉट्स है. आज इस टूर्नामेंट का आखिरी दिन है, तो प्लीज कोई अपडेट करें. तो जरूर यहाँ पर पहली विकेट प्राप्त करते हुए गेंदबाज संतोष. शानदार कैच लपका वहां पर शिवनेरी माहिम के खिलाड़ी केदार ने. आणि 37 धावा ज्या प्रकारे दिसत आहेत मला कालच्या दिवसाची ताजपूर आणि आईवर्धने सुडकोलीची मॅच आठवते, ज्या मॅच मध्ये 39 धावांचा पाठलाग झाला नव्हता. आणि आता सद्यस्थिती सुद्धा तशीच आहे. पहिल्या षटकात 10 धावा आल्यात, तेव्हा सुद्धा पहिल्या षटकात 13 धावा आल्या होत्या आणि आता अडचणी थोड्याशा वाढत चालल्यात कारण मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये मयूर रहाटे तंबूच्या दिशेने गेलाय. यस एब्सोल्युटली. और हम देख रहे हैं दीवी पारंगी सोलोनी टीम में हमारे मित्र अभिषेक पाटिल यहाँ पर तशरीफ लाते हुए. उनका भी मैं दोपहर में सत्र में सहर्ष स्वागत करता हूँ. तो यहाँ पर 1 रन की सहायता से स्कोर में बढ़ोतरी स्कोर जा पहुंचा है. हमारे गुणलेखक सर बतलाते हुए 12 रन स्कोर कार्ड पर युवराज सिंह जर्सी नंबर 12. और इस बार देखिए आंखों ही आंखों में इशारा करते हुए चीते की दौड़ लगाते हुए दोनों बल्लेबाजों ने 1 रन प्राप्त कर ले. इस 1 रन की सहायता से स्कोर में बढ़ोतरी स्कोर जा पहुंचा है. मोहम्मद सिराज जर्सी नंबर 13 स्कोर कार्ड पर लग चुके 1 विकेट के नुकसान पर. संतोष की अच्छी गेंदबाजी जरूर यहां पर होती हुई. वन टू गो.
आखिरी एक गेंद आना बाकी। संतोष अपने ओर की डालने के लिए तैयार, सामना करेंगे बल्लेबाज इस बार बिडॉन की दिशा में खेला हुआ स्ट्रोक डीप फील्डर पॉपिंग क्रीज में क्या पहुंचेंगे, क्या होगा नतीजा, पर अच्छी रनिंग द विकेट, अच्छा तालमेल दोनों बल्लेबाजों के बीच, अच्छी सूझबूझ, इस दोनों की सहायता से स्कोर में बढ़ोतरी, स्कोर क्या पहुंचा दौर की समाप्ति के बाद 15 रन स्कोर कार्ड पर। भुवनेश्वर कुमार जर्सी नंबर 15 जीतने के लिए हमारे गुणलेखक सर बतलाते हुए 12 गेंदों 22 रनों की जरूरत, 12 गेंदों 22 रन। रख हौसला खुद पर, वो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी आएगा। तू क्यों परेशान है हीरे और मोती के चक्कर में, तुझे उतना ही मिलेगा जितना लिखा है तेरे तकदीर में। तो यहाँ पर देखना है 12 गेंदें 22 रनों की जरूरत। यहाँ पर फिर से एक बार शानदार गेंदबाजी करते हुए शिवनेरी माहिम के गेंदबाज संतोष, पर यहाँ पर ईट का जवाब 70 से देना भली बात ही जानते हैं। शैलेश गोमिया पुरस्कृत, सौम्य 11 वह कोना टीम हम देख रहे हैं दोस्तों। बारह गेंदों 22 रनों की जरूरत। दोपहर के सत्र में जो आए हुए तमाम दर्शकों का फिर से एक बार मैं सहर्ष स्वागत करता हूं इस प्रतियोगिता के द्वारा। शेखर गौड़ पुरस्कृत सौम्य 11 वाकोना जरूर यहाँ पर बल्लेबाजी करते हुए दिखाई देती हुई और गेंदबाजी करते हुए हम देख रहे शिवनेरी माहिम। जरूर पिछले साल शिवनेरी माहिम ने मुझे आमंत्रित किया था और जितेश दोने इनके घर पर मेरे रहने की व्यवस्था हुई थी। बीबी पारंगी चे प्रेझेंटिव्ह आपण आयोजकांशी संपर्क साधायचा। चला आपण महाराष्ट्र वाढायला पहिला 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा दाखल करतात आणि अतिशय चांगला कमबॅक माहीमच्या माध्यमातून झालाय। पहिल्या षटकातील 10 धावांनंतर 5 धावांचं षटक दुसरं आलं आणि आता संमेलन वाकोलासाठी अडचणी वाढल्यात आणि निदर्शनं तर तीच आहेत। या मैदानावरती धावांचा पाठलाग करणं तितकासा सोपा नाहीये जर का तुमच्याकडे प्रॉपर कॅल्क्युलेशन प्लॅन ABC तयार नसेल आणि जर का ते तुमच्याकडे तयार नसेल तर मॅच सुद्धा तशीच लांब होताना दिसते। सर थोडंसं थांबवतोय कारण का या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय आदरणीय उपकारजी खोत सर सुद्धा इथे उपस्थित झाले। त्यांचा सुद्धा मी विनंती करेन टाळ्या वाजून त्याचं सहर्ष स्वागत करायचं आहे। नक्कीच या कार्यक्रमासाठी उपकार खोत नक्कीच आले, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत। पुन्हा जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, तिथे आपल्याला जुळतायत सन्माननीय महाराष्ट्राचा बुलंद आवाज भरतजी मोरे सर यांच्याकडे। धन्यवाद। यस थँक्यू भाईजान। आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येतोय ज्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती गीतेश आहे। ज्या गीतेशने बॅटिंग मध्ये तितकशी चांगली कामगिरी केली नव्हती परंतु गोलंदाज म्हणून त्याला उभा राहावं लागणार आहे। रोहित साठी हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर जाणारा होता, त्याला लॉफ्ट करायचं होतं ऑन साइडला, झेल टिपला अक्षयने। अजून एक ब्रेक थ्रू गरज नव्हती या फटक्याची कारण चेंडू पूर्णपणे वाईड लाईनच्या बाहेर जात होता। त्याला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न इतक्या लांब बाउंड्रीवरती केला गेला आणि म्हणूनच ते भुगतान भोगावं लागलं विकेट्सने। अजून एक आद्रा संमेलन वाकोला संघाला गॉन। कहाणी जर आता आपण पाहिली पहिल्या चेंडूवरती ब्रेक थ्रू 15 धावांवरती अजून एक हादरा लगावला गेलाय टीम संमेलन वाकोला या संघाला। आणि दुसऱ्या बाजूला माहीमचे जर का बॉडी लँग्वेज आपण पाहिली तर पुढे आता पॉझिटिव्ह झाली आहे, परावर्तित झालाय। तो दबाव जो होता तो निघून गेलाय आणि आता वातावरण निर्मिती खूप वेगळी होताना दिसते आणि या मॅच मध्ये आता रंग भरण्याचं कार्य दोन्ही बाजूने होईल। सूरज नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय, प्रचंड प्रतिभेने भरलेला हा फलंदाज, परंतु काय त्याच्या बॅटमधून ते अस्त्र शस्त्र बाहेर निघत असताना मोठे प्रहार होतील का। आस्किंग रन रेट जर आपण पाहिला मोठ्या फटक्यांसाठी
जावं लागेल का, या अनेक प्रश्नांची उत्तरं इथं आपल्याला मिळणार आहेत. गीताचा पुढील चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, परंतु हातामध्ये चेंडू निघून जातोय, त्यामुळे कोणत्या प्रकारे दुसरी धाव घेण्याची संधी नाहीये. या मैदानाची आउटफील्ड जर आपण पाहिली तर सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करणं तितकंच अवघड नाहीये, परंतु जर का हातामध्ये चेंडू गेला तर ते शक्य सुद्धा नाहीये. त्यासाठी नशिबाची साथ तुमच्या बाजूने झुकावणं गरजेची असणार आहे आणि ते झुकवण्यासाठी तुम्हाला मेहनत केल्या बगैर गत्यंतर नाही. मोठा फटका पुन्हा एकदा लॉफ्ट करायचा होता, चेंडू निघून गेलाय बांधाला लागून, पुन्हा एकदा बांधा पलीकडे. अक्षय वेगाने आला, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, हाना करत असताना दुसरी नव्हे तर तिसरी ही विकेट येताना पाहायला मिळते. अजून एक हादरा फलंदाज मंगल बाद होताना पाहायला मिळतोय. गन मंगल बाद झालाय आणि आता मोमेंटम नावाचा जो प्रकार आहे तो पूर्णपणे शिफ्ट होत असताना दिसतोय आणि आता होत्याचं नव्हतं व्हायला सुरुवात झालेली आहे. 37 धावांचा पाठलाग करायचा, परंतु आतापर्यंत 3 चेंडू झालेले आहेत आणि 3 चेंडू होत असताना 16 धावा धावपल करते. इथून अजून 21 धावांची गरज आहे. 9 चेंडू 21 धावा या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबली आहे आणि तितकंसं सोपं आता राहणार नाहीये सौम्यलन वाकोलासाठी. मोठा फटका जडमध्ये असणारा चेंडू, याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रेट डाऊन द विकेट, चेंडू निघून गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे वेगाने आलाय, त्याने खूप चांगल्या प्रकारे जज केलंय चेंडूला. फील्ड करत असताना तिथे धाव फक्त एकच डाऊन कंप्लीट केली जाते. इथून शेवटच्या षटकामध्ये 12, 13, 14 धावा जरी राहिल्या तरी सुद्धा त्याचा पाठलाग होऊ शकतो, परंतु त्या धावांपर्यंत जाता येईल का. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकामधील. गितेशने आतापर्यंत प्रभावित करणारा मारा केला ऍज अ बॉलर म्हणून. फलंदाज तितकी चमकदार कामगिरी करतील का. लॉफ्ट केलाय पुन्हा एकदा, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि तो क्षेत्ररक्षक जो आहे तो चेंडू अडेल तोपर्यंत एकच धाव येते. हा इतक्या लांब येणारा चेंडू बहुतांश क्षेत्ररक्षकांच्या हातामध्ये विसावत नाही, परंतु इथे प्रत्येक चेंडू हातामध्ये जाऊन विसावतोय. जिथे 2 बनल्या पाहिजेत तिथे एकच वरती समाधान मानावं लागतंय. फलंदाजाचं नाव सांगायचं नॉन स्ट्राईक एंडवरच्या. अमित. उजव्या बाहेरचा चेंडू आहे आणि पंच त्या ठिकाणी वळतात, आमच्याकडे सांगतात येस इट इज अ वाईड बॉल. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होईल. एक्स्ट्राच्या रूपाने रन्स ज्या आहेत ते धावफलकामध्ये ऍड होताना दिसणार आहेत. या एक्स्ट्राच्या धावा सुद्धा या क्षणाला खूप मोठ्या असतील. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होतीये, जाऊन पोहोचते 20 वरती 20. अजूनही 17 धावांची गरज आहे. मला वाटतं या षटकामध्ये शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. इथे एखादा षटकार आला या मॅचला वेगळं वलय निर्माण होईल. सूरजमध्ये ती क्षमता आहे, त्या षटकारासाठी जाता येईल की अजून काहीच वेगळं चित्र दिसेल येणारे काळ वेळ सांगणार आहे. मानाचा चषक सुडकोलीचा आणि या सुडकोलीच्या मानाच्या चषकाने टेनिस क्रिकेट जगतामधील अनेक बलाढ्य खेळाडूंना या मैदानासाठी पाचारण केलंय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील झाली आहे. कोणत्या प्रकारचा प्रभाव पंचांवरती नाही आणि हा चेंडू निर्धाव स्वरूपाने येतोय आणि तिसऱ्या षटकाचा खेळ संपतोय. आता 6 मध्ये 17. 6 मध्ये 17 कोणासाठी खतरा येणारी काय वेळ सांगणार आहे, परंतु काय जबरदस्त कमबॅक या ठिकाणी केलाय टीम माहीमने. 36 धावा झाल्यानंतर त्यांच्या जागी दुसरा कोणता संघ असला तर त्याने कदाचित खांदे लूज केले असते, परंतु माहीमने त्या 37 धावांना वाचवायचं कसं याच्यासाठी अॅक्युरेट प्लॅनिंग केलंय आणि त्या प्लॅनिंगला सत्यात साकारत असताना एक्झिक्यूट करत असताना हे चित्र पाहायला मिळतंय. मंचावरती प्रेक्षकांची मांदी येत असताना पाहायला मिळते आणि त्याचबरोबरीनं आदरणीय माजी विरोधी पक्षनेता रायगड जिल्हा परिषद सुरेंद्रदादा म्हात्रे यांचं आगमन आणि आगमन झाल्यानंतर हा चित्तथरारक सामना आपल्या सर्वांच्या भेटीला आलाय. शेवटचे अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती येतील. चला फिल्डिंग लावून घ्या. माहीम संघ गटागटाने मीटिंग नको आहे, तुम्ही त्वरित फिल्डिंग लावायची आहे कारण 2 मॅच आज एक्स्ट्रा खेळवायचे आहेत.
अंतिम दिवस आजच आहे, ग्रँड फिनाले सुद्धा आज आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारची वेळ दौडू नका. आणि आता शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी जितेश आलाय. ज्याने ओपनिंग केली होती त्याने या षटकातील या दुसऱ्या इनिंगच्या शेवटच्या 2 षटक हाताळले आहेत. जितेशचा चेंडू षडंपूल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक होता तिथे, तो फील्ड करतोय का नाही, चेंडू निघून गेला बांधाला लागून मागे, परंतु अक्षयने चेंडूला अडवलंय. फक्त एकच धाव या वेळेला धावफलकामध्ये ऍड होईल. स्ट्राईक रोटेशन खूप महत्वाचं होतं. सूरजला स्ट्राईक एंडवरती आणणं ही जबाबदारी होती नॉन स्ट्राईक एंडवरच्या अमितची. आणि आता सूरज पाहूयात येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये कशा प्रकारचा खेळ साकारतोय, कारण 5 चेंडू आणि 16 धाबा असं इक्वेशन आहे या मॅचचं. 5-16 जितेश, मोठा फटका लेफ्ट केला. हो काय जबरदस्त फटका आहे, चेंडू निघून गेला सरळ मुरलीगड सीमारेखा पार. उत्तुंग दर्जेदार शानदार लाजवाब मानाचा षटकार, 6 धाबा. कमबॅक करण्याचा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय. आणि आता पुन्हा एकदा जितेश सज्ज होतोय. आता 4 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज. 4 मध्ये 10. सामना उघड्या डोळ्याने पहा, हा सामना अतिशय शानदार होणार आहे. पुन्हा एकदा जितेश समोर सूरज, हो ठप्पा पडला तर खाली राहिलाय चेंडू. खाली राहणारा चेंडू सबमरीन भुईसपाट जमिनी लगत. यष्टरक्षकाने कोणतीही चूक केली नाही, डॉट बॉल आलाय. तसेच ग्रुप ग्रामपंचायत सोडकोलीच्या सरपंच मॅडम सौभाग्यवती प्रीती जयवंत तांबेडकर या सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा मी दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत करतोय. पुन्हा एकदा शरीरापासून लांब जाणारा चेंडू अँगल क्रिएट केला गेला. अतिशय शानदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिकरण गोलंदाज जितेशच्या माध्यमातून होताना पाहायला पाहिजे. 2 मध्ये 10 आणि आता 2 मोठे प्रहार. कधी कधी अशा प्रकारची सुद्धा इक्वेशन यावी जेणेकरून फलंदाजाला सुद्धा त्याचं कौशल्य आणि त्याची पेशन्सची परीक्षा पाहिली जावी. आणि आता 2 मध्ये 10 चौकार आला तरी चालेल, परंतु त्यानंतर षटकार गरजेचा. षटकार आल्यानंतर अजून एक आशा पल्लवित होईल. मोठा फटका लॉक केलाय, षटकारासाठी चेंडू निघून जातोय का, तर हो अक्षय, वा वा वडा, ओहो काय घडलंय. चेंडू आतमध्ये. आपण बाहेर या प्लीज. संतोषजी आपण बाहेर या. चेंडू अडवलाय. तिथे लाईनमन आहेत आणि ते स्पष्ट सांगतायत हा सेव्ह आहे. चेंडू आतमध्ये आलाय आणि त्यामुळे हा सामना जो आहे आता 1 चेंडूने 8 धावांवरती थांबलाय. 1 मध्ये 8 कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. अतिरिक्त चेंडूची तुम्हाला वाट पाहावी लागेल, परंतु या चेंडू अगोदर आलेले 2 ज्या निर्धाव चेंडू आहेत ते मात्र कुठे ना कुठेतरी आता काट्यासारखे टोपणारे दिसत आहेत. टेनिस क्रिकेटच्या पटलावरती अशा प्रकारचे इक्वेशन अनेक वेळा पार सुद्धा होताना दिसल्यात. काही तर असं चित्र दिसेल का. मोठा फटका, षटकार आलाय आणि 2 धावांनी हा सामना गमवावा लागलाय. तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांचे लाडके माननीय